नमस्कार मंडळी. आज आपण गरुड पुराणामध्ये माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो हे पाहणार आहोत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग. गरुड पुराण असं सांगतं की माणसाचा मृत्यू झाला म्हणजे सर्व काही संपलं असं नसतं. उलट तेव्हाच आत्म्याचा खरा प्रवास सुरू होतो. कारण शरीर मातीचं असतं, ते नाश पावतं. पण आत्मा परमात्माचा अंश असल्यामुळे तो कधीच मरत नाही. जेव्हा एखादा माणूस शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याचा प्राण हळूहळू शरीरातून बाहेर पडतो आणि त्या क्षणी आत्म्याला एक विचित्र अनुभव येतो. त्याला असं वाटतं की आपण अजून जिवंत आहोत. तो आपल्या शरीराकडे पाहतो, आपल्या घरातल्या लोकांकडे पाहतो. आई वडील, बायको, मुलं, नातेवाईक रडताय हे त्याला दिसत असतं. पण तो त्यांना हाक मारतो तरी कोणी ऐकत नाही. त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करतो तरी कोणी जाणवत नाही. तेव्हा आत्म्याला कळतं की आपलं शरीर सुटलं आहे. ही अवस्था अत्यंत वेदनादायक असते. कारण इच्छा असते पण शरीर नसतं. यालाच गरुड पुराणात प्रेतयोनी असं म्हटलं जातं. या अवस्थेत आत्मा 13 दिवस फिरत राहतो. म्हणूनच हिंदू धर्मात 13 दिवसांचे विधी केले जातात. घरात दिवा लावला जातो, पिंडदान, तर्पण, श्राद्ध केलं जातं. कारण या विधीमुळे आत्म्याला थोडी शांती मिळते, थोडी दिशा मिळते. नाहीतर आत्मा फारच अस्वस्थ होतो. 13व्या दिवशी यमाचे दूत येतात. ते आत्म्याला यमलोकांकडे घेऊन जातात. हा प्रवास काही तासांचा किंवा दिवसांचा नसतो, तर अनेक दिवसांचा, अनेक योजनांचा असतो. आणि हा प्रवास सुखाचा नसतो. आत्म्याला चालत चालत जायचं असतं. त्याला भूक लागते, तहान लागते, थकवा येतो, भीती वाटते आणि प्रत्येक पावलागणिक त्याला आयुष्यात केलेली चूक आठवत राहते. या प्रवासात आत्म्याला वैतरणी नदी ओलांडावी लागते. ही नदी पाणी नसलेली तर रक्त, घाण, विष आणि दुर्गंधीने भरलेली असते. ज्यांनी आयुष्यात गायीला त्रास दिला नाही, दान केलं, धर्म पाळला, त्यांना ही नदी सहज पार करता येते. पण ज्यांनी फसवणूक, खोटेपणा, निर्दयपणा केला आहे, त्यांना या नदीत भयंकर यातना सहन कराव्या लागतात. यमलोकात पोहोचल्यावर आत्म्याला यमराजाच्या दरबारात नेले जातं. तिथे चित्रगुप्त बसलेला असतो. तो माणसांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण आयुष्य उघडतो. आपण कोणाला दुखावलं, कोणाला मदत केली, खोटं बोललो, सत्य बोललो, देवाची आठवण ठेवली की विसरलो, आई वडिलांचा मान ठेवला की नाही, हे सगळं तिथे स्पष्ट दिसतं. तिथे कोणताही वकील नसतो, कुठलीही माफी नसते, फक्त कर्माचा न्याय असतो. जर माणसाने आयुष्यात चांगली कर्म केली असतील, दया दाखवली असेल, गरिबाला मदत केली असेल, देवभक्ती केली असेल, सत्याचा मार्ग धरला असेल, तर त्याला स्वर्गात पाठवलं जातं. स्वर्ग म्हणजे फार मोठं सुखस्थान असतं, जिथे आजार नसतो, दुःख नसतं, भूक तहान नसते, सुंदर बाग असतात, मंद सुगंध असतो, मनाला शांती मिळते, आत्मा समाधानी असतो. पण गरुड पुराण स्पष्ट सांगतं की स्वर्ग कायमचा नसतो. जसं पाप संपलं की नरक संपतो, तसं पुण्य संपलं की स्वर्गही संपतो आणि मग आत्म्याला पुन्हा पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागतो. ज्यांनी आयुष्यात मोठी पापं केली आहेत, जसं की आई वडिलांना त्रास दिला, स्त्रियांचा अपमान केला, फसवणूक केली, हिंसा केली, गर्भहत्या केली, अन्नाचा अपमान केला, देवांचा तिरस्कार केला, अशा आत्म्यांना नरकात पाठवलं जातं. नरक म्हणजे सूड नाही, तर आत्म्याला
शुद्ध करण्याची जागा आहे. गरुड पुराणात वेगवेगळ्या नरकांचं वर्णन आहे. प्रत्येक नरकात वेगवेगळ्या प्रकारच्या यातना दिल्या जातात. कुठे आत्म्याला जळत्या तेलात टाकलं जातं, कुठे काटेरी झाडांवरती ओढलं जातं, कुठे प्रचंड थंडी दिली जाते, कुठे उपाशी ठेवून छळ केला जातो. या यातना शरीराला नसल्या तरी आत्म्याला प्रत्यक्ष शरीरासारख्याच जाणवतात. तेव्हा आत्म्याची पापफळं संपतात. तेव्हा तो नरकातून बाहेर येतो आणि त्यालाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो. गरुड पुराण आपल्याला भीती दाखवण्यासाठी नाही, तर समज देण्यासाठी सांगतं की मृत्यूनंतर आपण काहीही बदलू शकत नाही. पण जिवंतपणी आपलं आयुष्य, आपलं नशीब आपण घडवू शकतो. आज आपण कसं वागतो, कसं बोलतो, कोणाशी कसं वर्तन करतो, यावरच उद्या आपला आत्मा स्वर्गात जाईल की नरकात हे ठरतं. म्हणून जो माणूस जिवंतपणीच देवाची आठवण ठेवतो, सदाचार पाळतो, दया, सत्य आणि धर्माचा मार्ग धरतो, त्याच्यासाठी मृत्यू भीतीचा विषय राहत नाही. तर तो परमात्माकडे जाण्याचा शांत प्रवास बनतो. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.